आमच्या देशामध्ये आज जर बघितलं दोन गोष्टी, हिंदू आणि मुस्लिम यामध्ये वाद लावण्याचं काम सुरू आहे। एक विषमतावादी परिस्थिती आणि व्यवस्था आजही ती जिवंत आहे। ज्या विषमतावादी व्यवस्थेने 1674 साली तुम्हा आम्ही माझ्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला। किती 1674 साली इथल्या पंडिताला नव्हे तर काशीच्या गागाभट्टाला इथं पाचारण करावं लागला आणि डाव्या पायाच्या अंगठ्याने माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला। हा सत्य इतिहास तुमच्यापर्यंत यायला पाहिजे, त्याची उकल व्हायला पाहिजे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बोलवे गातोय, परंतु हे आम्हाला सत्य जाणीव आहे का की छत्रपती शिवराय यांना क्षत्रिय म्हणून यांना हिणवलं होतं, त्यांचा राज्याभिषेक नाकारलेला होता। आणि त्या प्रित्यर्थ जर तुम्ही बघितलं छत्रपती शिवराय यांचा खरा इतिहास या जगात किंवा आपल्या भारतात कोणी समोर आणला? बरा या विद्यार्थ्याचं नाव काय? पूर्ण कोणत्या वर्गात शिकतोय? खरोखर या शाळेत आल्यानंतर मला वेगळं टाळ्या वाजवा सगळ्यांनी यासाठी। आता माझी तुमच्याशी अटॅचमेंट खरी झाली। 1889 मध्ये किती 1889 मध्ये क्रांती सूर्य, समता सूर्य, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना प्रथम गुरुस्थानी मानलं, भगवान बुद्धानंतर द्वितीय गुरुस्थानी मानलं, ते महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणाचे उद्धारक, मानवतेचे उद्धारक। ज्यांना वाटलं या भारताच्या व्यवस्थेमध्ये सर्व स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता असली पाहिजे, समता प्रस्थापित झाली पाहिजे। जे भारताचं संविधान आम्हाला समता प्रस्थापित करायला होतं, भारताचं संविधान प्रस्थापित करणारा समता कलम किती 14, बरोबर की नाही? कलम 14 आम्हाला समता प्रस्थापित करायला सांगतो।